हाय हॅलो नमस्कार. मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत. आज आपण शेवयाचा उपमा बनवणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. आपण शेवया घेतलेल्या आहेत. त्यासाठी लागणारे साहित्य आपण शेंगदाणे घेतलेले आहेत, एक शिमला कट करून, कांदा एक कट करून, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता, मोहरी, जिरे, हळद आणि मीठ. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्याच कढईमध्ये आपण 1 चमचा तूप घालून घेतलेलं आहे. तूप मेल्ट झाले की आपण त्याच्यामध्ये जे शेवया घेतलेल्या आहेत आपण घरी बनवलेल्या त्याच्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत. आपण छान असा सोनेरी रंगाच्या होईपर्यंत आपण ह्या शेवया तुपामध्ये भाजून घेणार आहोत. आपण या शेवया अजून 2 ते 3 मिनिट अशाच त्या तुपामध्ये हलवून छान भाजून घेणार आहोत. पण अजून त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे. पण साधारणपणे 2 चमचे तूप घालून हे शेवया भाजलेल्या आहेत. आपण आता काढून घेऊया. आणि आपण त्याच कढईमध्ये फोडणीसाठी आपण थोडंसं तेल घालणार आहोत. 2 चमचे पोहेचे आपण तेल घातलेलं आहे. त्या कढईमध्ये आपण शेंगदाणे जे घेतलेले आहेत ते शेंगदाणे छान असे तळून घेणार आहोत. शेंगदाणे छान असे आपले भाजले आहेत. आपण तेलातून आपण ते शेंगदाणे काढून घेणार आहोत. उरलेल्या तेलामध्ये आपण फोडणी घालणार आहोत. त्यासाठी आपण 1 चमचा मोहरी छान तडतडली की आपण त्याच्यामध्ये जिरे छान फुलले की आपण त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 2 कट करून. त्या हिरव्या मिरच्या तडतडल्या की आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि हिरवी मिरची सर्व मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 कांदा कट करून घेतलेला, बारीक कट करून घेतलेला, तो आपण 2 ते 3 मिनिटं अशात परतून घेणार आहोत. त्या कांद्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, ती हळद घालून घेणार आहोत. आपण पुन्हा एकदा हळद त्या तेलामध्ये आणि कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. त्याच्यानंतर कट करून घेतलेली शिमला ती पण आपण 2 मिनिट परतून घेणार आहोत. त्याच्यानंतर टोमॅटो घातल्यानंतर पण आपण हे सर्व परतून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत. मीठ घालून झाल्यावर आपण ते सर्व मिक्स करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण शेवयाचा उपमा बनवत आहोत. त्याच्यासाठी आपण पाणी घालणार आहोत. आपण 2 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि पाण्याला छान अशी उकळी काढून घेणार आहोत. उकळी आल्यानंतर आपण ज्या शेवया आपण सोनेरी रंगाच्या होईपर्यंत भाजले होते आपण त्या शेवया त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि सर्व ते आपण मिक्स करून घेणार आहोत. मिक्स झाल्यानंतर आपण त्याला छान अजून एक उकळी काढणार आहोत. उकळल्यानंतर गॅस स्लो करून आपण त्याच्यावरती झाकण ठेवून देणार आहोत 10 मिनटासाठी. आता आपले 10 मिनटं झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता आपल्या हलक्याच्या शेवया फुललेल्या आहेत. आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे, पण आणखीन त्याला 5 ते 6 मिनटासाठी अशा स्लो गॅसवरती ठेवून देणार आहोत झाकण ठेवून. तुम्ही पाहू शकता आता 5 ते 6 मिनिट झालेले आहेत. आपण ह्या शेवया आपण मिक्स करून घेऊया. आता आपला शेवयाचा उपमा छान असा मोकळा तयार झालेला आहे. आता वरतून आपण त्याच्यावरती कोथिंबीर घालून पुन्हा एकदा आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. आता आपल्या शेवयाचा उपमा तयार झालेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.